शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली त्यावर आम्ही निर्णय घेऊ, संजय राऊत स्पष्ट बोलले. राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत यांनी म्हटले की शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्यास त्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील आणि या विषयावर सामूहिक चर्चा होणे आवश्यक आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. तसेच महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा पहिला हक्क असल्याचं आधी मान्य केलं पाहिजे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आणि याच मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यसभेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आलेला असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अजिबात नाही, माझी काही भूमिका नाही. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. तुम्ही सातत्यानं बोलता आहात की ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे, तुमच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट? त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा आहे, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.